अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम क्षमता विकासावर भर जी.आर निर्गमित झालेला आपण समोर जी.आर सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 18 ऑगस्ट 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला। शासन निर्णय क्रमांक 2015-80-15-6 दिनांक 22 जून 2015 असा हा निर्णय आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित शैक्षणिक क्षमता आत्मसात केली आहे की नाही हे तपासणे आणि ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आहेत त्यांच्यासाठी आवश्यक कृती कार्यक्रम राबवणे हा आहे। पाठांतरापेक्षा आकलन आणि उपाययोजनाला महत्त्व। शासन निर्णयात शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीच्या आधारे घेत ज्ञान आकलन आणि उपाययोजन क्षमता तपासण्यावर भर देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या संपादनाची पडताळणी केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित न ठेवता विविध कार्यक्रम, कृती, प्रयोग, प्रात्यक्षिके, प्रकल्प, स्वाध्याय, तोंडी काम आणि लेखी चाचण्यांच्या माध्यमातून करण्याची पद्धत स्पष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पाठ करून उत्तरे लिहिण्याऐवजी समजून घेणे, शिकलेले ज्ञान वापरणे, वाचन, लेखन आणि गणितीय क्षमता विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मूलभूत दृष्टिकोन आहे। विशेषतः वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या मूलभूत क्षमता मजबूत करण्यावर शासनाने भर दिला आहे। प्रत्येक विद्यार्थी अपेक्षित क्षमतेपर्यंत पोहोचणे आवश्यक। कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नियमित विद्यार्थ्याला किमान अपेक्षित क्षमता अवगत असणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। एकही मुला प्रगत राहू नये हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तपासणी करणे आणि त्यात सुधारणा करणे हा चाचण्याचा हेतू आहे। विद्यार्थ्यावर केवळ परीक्षेचा ताण निर्माण करणे हा उद्देश नाही। येत्या दुसरीपासून पुढे वाचन, आकलन, लेखन व उपाययोजना तसेच संख्याज्ञान व गणितीय क्रियामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। पुढील टप्प्यात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संपादनात सातत्याने वाढ करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे। वर्षभरात 3 प्रमुख शैक्षणिक प्रगती चाचण्या। कार्यक्रमांतर्गत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात 3 राज्यस्तरीय शैक्षणिक प्रगती चाचण्याचे नियोजन करण्यात आले। त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन 1 सत्रात परीक्षा, संकलित मूल्यमापन 2 सत्रात परीक्षा यांचा समावेश आहे। याशिवाय निवडक शाळांमध्ये त्रयस्थ संस्थेच्या सहभागाने यादृच्छिक पद्धतीने चाचण्या घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे। चाचणीची पद्धत ही केवळ लेखी नाही। या चाचण्यामध्ये लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक अशा 3ही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असणार आहे। विद्यार्थ्यांची मूलभूत क्षमता तसेच संबंधित इयत्तेसाठी अपेक्षित असलेल्या प्रमुख क्षमतांची तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष आकलनाला महत्त्व देण्यात आले आहे। पायाभूत चाचणीत मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता व सध्याच्या इयत्तेतील प्रमुख क्षमतांचा विचार केला जाणार आहे। त्यानंतरच्या संकलित मूल्यमापन 1ल्या व 2ऱ्या सत्रापर्यंतच्या क्षमतांचीही तपासणी होईल। मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रम चाचणीचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे विद्यार्थी नेमक्या कोणत्या क्षमतेत मागे आहे हे शोधणे। शाळा व केंद्र पातळीवर नोंदीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून विषयावर क्षमतानिहाय कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश आहेत। याद्वारे विद्यार्थ्याला अपेक्षित संपादनात्मक पातळीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। शिक्षकांची भूमिका महत्त्वाची। या कार्यक्रमात शिक्षकाला केवळ शिकविणारा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यावर उपाय करणारा महत्त्वाचा घटक मानले आहे। कार्यक्रमाचा एक प्रमुख हेतू शिक्षकाला आवश्यक मदत करणे हा आहे। शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संपादनाची माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार अध्यापनात बदल, आवश्यक कृती करण्याची अपेक्षा आहे। शासन निर्णयात सरसकट प्रशिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शिक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षण देण्यावरही भर दिला आहे। शिक्षकांना बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि विषय ज्ञानाची मदत मिळणे आवश्यक असल्याचे नमूद आहे। विद्यार्थ्यांना मानसिक दबाव नको। शासन निर्णयातील मार्गदर्शक विचारांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना त्यांच्या भावनांचा विचार करण्याची गरज स्पष्ट केली आहे। अधिक मूल्यमापन केल्याने विद्यार्थी अधिक शिकतीलच असे नाही, उलट चुकीच्या पद्धतीने किंवा अवघड मूल्यमापन विद्यार्थ्याच्या मनात भीती निर्माण करून त्यांना शिकण्यापासून प्रवृत्त करू शकते। त्यामुळे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करणारे असावे, त्यांच्या भावना दुखावणारे नसावे।
असा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. सरसकट प्रकल्प आणि अतिरिक्त उपक्रम नको. विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या विशिष्ट क्षमतेत अडचण असल्यास त्यांच्यामध्ये लक्ष केंद्रित करून उपाययोजना करण्याची भूमिका शासन निर्णयात मांडली आहे. उदाहरणार्थ, सर्व विद्यार्थ्यांना सरसकट लेखन वाचन प्रकल्प देण्याऐवजी ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अडचण आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्यथा चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळही अनावश्यकपणे खर्च होऊ शकतो. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्याकडे लक्ष प्रमाणित विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विचार करण्याची तरतूद आहे. शिक्षकांना एखाद्या विद्यार्थ्याला विशेष मदतीची गरज वाटल्यास संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांना कळवण्याची सूचना आहे. अशा विद्यार्थ्यांना आवश्यक मदत देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावरच भर देण्यात आला आहे. डिजिटल शिक्षणालाही प्रोत्साहन शासन निर्णयात शाळांमध्ये डिजिटल साधनाचा वापर वाढवण्याची भूमिकाही मांडण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना शैक्षणिक व प्रशासकीय कामासाठी टॅबलेट उपलब्ध करून देण्याचा विचार नमूद आहे. तसेच शिक्षक, अधिकारी, डाएट आणि SCRT यांनी आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार करून वेबसाईटवर इतर माध्यमातून उपलब्ध करून देण्याची भूमिका आहे. थोडक्यात शासन निर्णयाचा मुख्य उद्देश प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करायला लावणे नसून त्यांना समजून शिकवणे, शिकलेले ज्ञान वापरता येणे आणि मूलभूत क्षमता विकसित करणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता तपासून मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कृती कार्यक्रम राबवणे, शिक्षकांना आवश्यक मदत व प्रशिक्षण देणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणे ही या शासन निर्णयाची प्रमुख दिशा आहे. महत्त्वाचे बदल GRमध्ये पाठांतर करूनच नाही असा शब्दशः स्वतः आदेश दिसत नाही. मात्र संपूर्ण निर्णयाचा भर ज्ञान, आकलन, उपाययोजना, वाचन, लेखन, संख्या ज्ञान, कृती आधारित शिक्षण आणि क्षमतानीय मूल्यमापन यावर आहे. त्यामुळे बातमीमध्ये पाठांतराची सक्ती बंद असे कठोर शब्द वापरण्यापेक्षा पाठांतरापेक्षा आकलन व क्षमता विकासावर भर असे मांडणे GRच्या मजकुराची अधिक अचूक ठरते. थोडक्यात या GRमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्याकडून पाठांतर करून घेण्याची सक्ती असल्याचा स्पष्ट आदेश नाही. GRचा भर आकलन, उपाययोजना, वाचन, लेखन आणि क्षमता विकासावर भर देणे आवश्यक आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अंकित दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. GR पाहूया. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यामध्ये 2015-16 पासून अंमलबजावणी. 22 जून 2015 शासन निर्णय. या शासन निर्णयाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. कशा पद्धतीने कारवाई करायची आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुळी सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड